दरम्यान भवानीपूरमध्ये नेमकी कशी तयारी आहे, काय नेमकं वातावरण आहे तिकडचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध एक्झिट पोल जरी तृणमूल काँग्रेसची काही अंशी पिछेहाट होऊ शकते असे दाखवत असले तरी पश्चिम बंगालमध्ये आणि खास करून कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते अजूनही नाउमेद झालेले नाही. सध्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयासमोर शांतता आहे, मात्र सर्व कार्यकर्ते जे आहेत आणि जे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आलेलं आहे. कालच ममता बॅनर्जी यांनी संध्याकाळच्या सुमारास एक व्हर्च्युअल मीटिंग घेतली याची माहिती आहे, ज्याच्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध मतदारसंघामध्ये मतमोजणी केंद्रावर जे काउंटिंग एजंट म्हणून पक्षाचे कार्यकर्ते भूमिका बजावणार आहे, जबाबदारी बजावणार आहे, त्या सर्वांची ही मीटिंग ऑनलाईन घेण्यात आली. आणि त्याच्यामध्ये असं समजतंय पक्षातील जे काही सूत्र आहेत आणि ज्यांच्यासोबत एबीपी माझाचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की ममता बॅनर्जींनी स्पष्ट सांगितलं आहे की अखेरचा मत मोजेपर्यंत कोणीही काउंटिंगचा टेबल, मतमोजणीचा टेबल सोडणार नाही, कारण यंदा पुन्हा एकदा आपल्याला प्रचंड बहुमत मिळणार आहे. आणि मतमोजणीमध्ये यंदा निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या विविध जे काही विभाग आहेत किंवा अखत्यारीतील जे काही कार्यालय आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. आणि त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात तृणमूल काँग्रेसला मोठा आक्षेप आहे. मात्र मतमोजणीमध्ये पक्षाच्या हिताचा कुठलाही नुकसान होणार नाही या अनुषंगाने तृणमूल काँग्रेसने सुद्धा कंबर कसलेली आहे. तृणमूल काँग्रेस 200पेक्षा जास्त जागा घेऊन पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे असा एक आत्मविश्वास ममता बॅनर्जींनी आपल्या संपूर्ण टीमला काल दिल्याची माहिती आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, कोलकाता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.